सांगितलं? गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. अनेक पशुपालकाचे अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात. सॉर्टेड सिमेंट, इम्पोर्टेड सिमेंट, ABS, डेन्मार्क, HF 40+, 50+, 30+ असे दूध आणि अशा गाईचे भरायचे आणि मग त्या गाई निर्माण करायच्या, ब्रीडवर काम करायचं. पण याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आपण किती पळायचं, कुठपर्यंत मृगजळाच्या मागं जायचं. याच्यामध्ये सॉर्टेड सिमेंटमध्ये सक्सेस रेट फार कमी आहे, खर्च मोठा आहे. 10% 15% सक्सेस आहे आणि ह्याला खर्च 2000 3000 दोनदा चारदा भरायचे. आणि याच्यापासून एखादी चांगली कालवड निर्माण झाली, ती चांगल्या क्वालिटीची होते तयार. तिचा मेंटेनन्स ती आपल्या हवामानात टिकते का हे बघणे गरजेचं आहे. त्यासाठी त्या कालवडीसाठी तुम्हाला मॅटिंगचे रूम पाहिजेत, सेपरेट रूम पाहिजे. त्याला स्वच्छ धुणं, स्वच्छ ठेवणं, दूध त्यांचे टेम्परेचर डेली आणि अशा पद्धतीने तयार केलेली कारवड ती पुन्हा मोठी गाय झाली आणि ती 30-40 लिटरचे दूध द्यायला लागली असं समजूया आपण. आणि मग तिचं मेंटेनन्स, तिचं डॉक्टरी, ती ह्या तापमानात रुजते का, हा सगळा संशोधनाचा विषय आहे. आपण जे पळतोय 40+, अहो 40+, 30+ गायी आपल्या वातावरणात टिकत नाहीत. मग याला पर्याय एकच आहे, जर्सी. आणि HF तर नाहीच पाहिजे. सॉर्टेड नको, कसलंच नको, इम्पोर्टेड नको, ABS नको, डेन्मार्क नको, काय नको. 1400 1500 2000 घालवायचे, 3दा रिपीट करायचं आणि त्याच्या गायी निर्माण करायच्या आणि त्या 3 आणि 8च्या फॅटच्या गायी तयार व्हायच्या आणि त्याचं दूध आपण 20-22 रुपयाने विकायचं. नाही परवडणार. म्हणून क्वालिटीचं दूध देणाऱ्या गायी जर्सी. काय होईल, 50% काढवर होतील, 50% खोंड होतील, होऊ दे ना. पण सक्सेस रेट 80-90% असलं तर त्याला 4-5 कारवड होतील. याच्यामध्ये 10% असेल तर एकच कारवड होईल, त्याला पैसे खर्च होतील 5000-10000 आणि हे 40 रुपयेमध्ये. तुम्हाला आपला जो दुधाचा भाव आहे किंवा आपल्या देशातली जी परिस्थिती आहे, आपलं जे हवामान आहे, याचा विचार करता या गोष्टीकडे तुम्ही जायचंच नाही. 40 रुपयाची कांडी सिमेंट, बायफ, चितळे, अमूल यांच्याकडचे जे जर्सी बुल आहेत, हे बुल आपल्या वातावरणात जगलेले आहेत, आपल्या वातावरणामध्ये टिकलेले आहेत, आपल्या वातावरणात मिसळलेले आहेत. त्यांचं रक्त आपल्या वातावरणाशी समरस झालेलं आहे आणि त्यांची ती आपण जर 100% भरलं 20, 22, 25, 24च्या रेंजमधल्या गायी जर्सीमध्ये तयार होतील आणि ते 4-4.5 फॅट 9पर्यंत एशनम देतील आणि त्या गायी 15-16 वेत देतील. ह्या गायी तुम्हाला 5 वेत मिळणार नाहीत. ह्या खालवर बघून हे कालवड तयार करायचं हे खर्चिक आहे. आणि हा जो खर्च आहे कुठं कवर करायचा. हां, आता ज्याच्याकडे पैसाच आहे, कुठं घालवायचा असं विषय असेल तर घालवायच्यात. पण ज्याला जगायचंच आहे त्याने ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही. मी फार मोठं ब्रीडिंग काम करतो, हा डोक्यातनं विचार काढून टाका. ब्रीडिंग काय नाही. गाय माझ्यावर आली आणि बैल दाखवला, ह्याला काय ब्रीडिंग म्हणत नाहीत. आपल्याकडं काय टिकतंय, आपल्याकडं काय दूध देते, आपल्याकडं कोणतं लाईफ लावून टिकलं आहे. तुम्हाला जर आयुष्याचा धंदा करायचा असेल परमनंट, तर जर्सी 100% तुम्ही तुमच्या आहे त्या गाईला भरवा. 20-25, 20-25, 20-22, 24-25 लिटरच्या, 20च्या पुढं 25च्या आजच्या गाई जर्सीमध्ये तयार करा. ज्या तुमच्या टेम्परेचर 44 डिग्री आहे, कुठलं टिकतंय तुमचं ABS आणि सॉर्टेड आणि डेन्मार्क आणि याचे पण 40+ आणि 60+ टिकणार नाही, मरून जाईल. मग फॉगर, मग AC, मग अमुक. माणसाला AC मिळायची पंचायत. 8 तास लाईट आहे आणि तुम्ही कशाचा विचार करताय. तर मृगजळाच्या पाठीमागं न लागता फार फायदा आहे, फार मोठी गाय तयार होईल ह्याची आशा न ठेवता ती मोठी गाय तयार झाली तरी ती फायदेशीर असणार नाही आहे. 60 लिटर दूध 40 लिटर दूध हे फसवा आहे. त्या गायी तेवढं आपल्याला दूध देत नाहीत, कारण तेवढं त्याला क्लायमेट नाही, तेवढं त्यांना मेंटेनन्स नाही, तेवढं त्यांना हवामान नाही, तेवढं त्यांचं सांभाळ नाही.
आणि तेवढं दूध दिलेलं तेवढं ओतून द्यायला आपल्याकडे त्याला पैसा नाही. म्हणून याच्या पाठीमागं न लागता नॅचरल सिमेंट साधं 3 कंपन्याचं आणि 100% जर्सीचं 30-40 रुपयाचं भरा आणि कमी खर्चामध्ये आपली डेअरी उभा करा. खर्च कमी, लो बजेट डेअरी केली तर तुम्हाला हा धंदा व्यवसाय परवडला नसेल तर लवकर गाशा गुंडाळून तुम्हाला बंद करावं लागेल. आणि अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला मी सांगत आहे. मी स्वतः तेच करतो आहे. आम्हाला करता येतं, सॉर्टेड करता येतं, सगळं करता येतं. त्याचाही अभ्यास केला, त्याचा अनुभव घेतला आणि त्याच्यापासून आम्ही लांब गेलो. तुम्ही त्यात जाऊन पुन्हा भरडून निघण्यापेक्षा अगोदर हा सांगत आहे आणि हा असा अनुभव आहे म्हणून तुम्ही जर्सीचा आणि जनरल सिमेंटचाच विचार करावा, बाकीच्या भानगडीत पडू नये असं यात मी आवाहन करतो. आणि भेटूया पुढच्या भागामध्ये.